विविध कारणांमुळे सिडकोच्या घरांना प्रतिसाद मिळताना दिसत नाहीये. 2018 ते 2022 या 4 वर्षात सिडकोनं बांधलेली 6,000 घरं विक्रीविना पडून आहेत. त्यामुळे हजारो कोटींची सिडकोची गुंतवणूक अडकून पडली आहे. परिणामी शिल्लक राहिलेली जुनी घरं विकण्यासाठी पारंपरिक धोरणात शिथिलता आणण्याच्या दृष्टीनं सिडकोनं चाचपणी सुरू केली आहे. नायगाव बिडडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या कामांना वेग घेतला असून दुसऱ्या टप्प्यातील कामाला नुकतीच सुरुवात झाली आहे. यासाठी चाळी रिक्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे सध्या. त्यामुळे नायगाव बिडडी वासियांचा नवीन वर्षात नव्या घरात गृहप्रवेश होणार आहे. वंदे भारत, राजधानी, शताब्दी आणि गतिमान एक्सप्रेस यांसारख्या ट्रेनमुळे रेल्वेच्या कमाईत चांगलीच भरभराट झाली आहे. त्यामुळे आगामी आर्थिक वर्षात रेल्वेच्या महसुलात जवळपास 30 ते 60% वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते. अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील 15 रेल्वे स्थानकांचा कायापालट होणार आहे. त्यापैकी माटुंगा, शहाड आणि चिंचपोकळी स्थानकांची कामं पूर्ण झाली असून 12 स्थानकांची कामं 80% पूर्ण झाली आहेत. पालिकेच्या नियोजन विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी व्यावसायिक तज्ज्ञांची आवश्यकता असते. या पार्श्वभूमीवर पालिकेकडून 5 पैकी 3 सहाय्यक सल्लागारांच्या मुदतवाढीसाठी प्रस्ताव सादर करण्यात आलाय. यासाठी तब्बल 36 लाखांचा खर्च पालिकेच्या 2025-26 अर्थसंकल्पात प्रस्तावित आहे. मुंबईतल्या विक्रोळी पूल, गोखले पूल आणि कर्नाक पूल या रेल्वे रुळावरील बुड्डाण पुलांचं काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचं लक्ष्य पालिकेनं ठेवलंय. या पुलांची कामं प्रगतीपथावरती आहेत. पुणे शहरातनं विमान प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढते. यासाठी पुणे विमानतळावरील धावपट्टीचा विस्तार करणं आवश्यक आहे. त्या दृष्टीनं पावलं टाकली असून सदर कामं सुरू केलेली आहेत. नुकत्याच एका सर्व्हेचा अहवाल प्राप्त झाला. त्यानुसार किती जागांचं इथे भूसंपादन करावं लागेल याची माहिती मिळणार आहे. मुंबई महानगर प्रदेशाला जागतिक आर्थिक केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी 19 ठिकाणी विविध प्रकल्प आणले जाणार आहेत. यामध्ये 7 व्यापार केंद्रांचा समावेश आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं याचा आराखडा फायनल केलाय. मुंबईतल्या लोखंडवाला ते विक्रोळी या मेट्रो 6च्या कामांना आता वेग आलाय. या मेट्रोवर 13 स्थानकं असून MMRDAनं 3 वेगवेगळ्या संस्थांना तब्बल 336 कोटींचे कंत्राट दिलंय. ही कामं कंत्राटदाराला 2 वर्षातच पूर्ण करावी लागणार आहेत. शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत 25% ऑनलाईन प्रवेशासाठी आज दुपारी 1 वाजता सोडत काढली जाणार आहे. त्यानंतर 4 ते 5 दिवसात म्हणजे साधारणतः 14 आणि 15 फेब्रुवारीपासून पालकांना पाल्यांच्या प्रवेशाचे संदेश मोबाईल क्रमांकावरती येतील, अशी माहिती शिक्षण संचालनालयानं दिली आहे. फेब्रुवारीतच उन्हाचे झटके बसू लागले तरी पाण्याची टंचाई भासेल अशी काही चिन्ह नाहीत. यंदा समाधानकारक पाऊस झाल्यामुळे राज्यातील बहुतांश धरणांमध्ये 70% वर साठा असून गेल्या वर्षीच्या तुलनेत हा साठा 20% जास्त आहे. राज्यात 138 मोठी धरणं आहेत. त्यामध्ये सरासरी 69.40% जलसाठा आहे. सरकारच्या प्रोत्साहनामुळे सेमीकंडक्टर क्षेत्रामध्ये भारताची प्रगती वेगानं होणार आहे. पुढील 5 वर्षात भारत या बाजारात किंग बनू शकतो. त्यामुळे सेमीकंडक्टरमध्ये दबदबा असलेल्या चीन आणि अमेरिकेपुढे मोठं आव्हान निर्माण होणार आहे. जानेवारी महिन्यामध्ये वाहन विक्रीत 60% वाढ झाली. मागील महिन्यात 22,91,000 वाहनं विकली गेल्याची माहिती ऑटोमोबाईल असोसिएशनने दिली. जानेवारीमध्ये 15,25,000 दुचाकींची विक्री झाली आहे. 10वी-12वीच्या उत्तरपत्रिका तपासणाऱ्या शिक्षकांच्या मानधनामध्ये वाढ करण्यात आली. 10वी-12वीसाठी प्रति उत्तरपत्रिका ₹1.5 तर मुख्य नियामकांच्या मानधनामध्ये ₹1,000ची वाढ करण्यात आली आहे. भायखळ्यातील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहालयाला लागून असलेल्या 10 एकर जागेवर पालिका एक्झॉटिक झू उभारणार आहे. जिराफ, झेब्रा, गोरिला अशा प्रदेशी पाहुण्यांचा संचार पर्यटकांना जवळून बघायला मिळणार आहे. त्यामुळे उद्यान आणि प्राणी संग्रहालयाला लागूनच एक्झॉटिक झू उभारून पर्यटकांना आणखी एक आकर्षणाचं केंद्र उपलब्ध करून देण्याचा पालिकेचा विचार आहे. कच्च्या मालाच्या माध्यमातून किंवा इतर धातूंमध्ये मिश्र स्वरूपात सोन्याची आयात शुल्काची बचत करण्याचा प्रकार आता थांबणार आहे. सोन्याप्रमाणे आता या वस्तूंवर सुद्धा समान शुल्क आकारलं जाणार आहे. त्यामुळे विविध प्रकारचे धातू आयात करून त्यावरती 1 ते 2% शुल्क भरत उर्वरित शुल्काची बचत करता येणार नाही. ठाण्याच्या खोपट इथे राज्य परिवहन सेवेच्या आगारात वाहक तसेच चालकांसाठी वातानुकूलित विश्रांतीगृह तसंच गरम पाण्याची अद्ययावत सेवा पुरवण्यात आली. राज्यभरातील एसटी आगारात हाच पॅटर्न राबवण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. विमानतळाप्रमाणे प्रत्येक आगारात कॅशलेस रुग्णालय तसंच पंचतारांकित सुविधा देणार असल्याचं आश्वासन त्यांनी दिलं.
माघी गणेशोत्सवातील सार्वजनिक मूर्तीचं विसर्जन समुद्रात करण्यास पालिका प्रशासनानं नकार दिला. या संदर्भात पीओपी मूर्तिकार आणि गणेशोत्सव मंडळाच्या प्रतिनिधींची एक बैठक लालबागमध्ये पार पडली. या बैठकीत मूर्ती विसर्जनाची सोय उपलब्ध करून देण्यासाठी 24 तासांची मुदत देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. मुंबई महानगरपालिकेनं गेल्या काही वर्षात मोठ्या रकमेचे प्रकल्प हाती घेतले असून त्यापैकी काही प्रकल्पांना राज्य सरकारकडून निधीची प्रतीक्षा आहे. अतिरिक्त चटई क्षेत्रापोटी मिळणाऱ्या अधिमूल्यातील 75% भाग महापालिकेला द्यावा अशी मागणी महापालिकेने केली आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास विनियम 16 अन्वये वितरित झालेल्या भूखंडावरती उभारण्यात आलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्थांनी प्रत्येकी 10% सदनिका शासन आणि म्हाडाला सुपूर्द करणं आवश्यक होतं. परंतु आतापर्यंत 58 पैकी 37 गृहनिर्माण संस्थांनी 17हून अधिक सदनिका शासन तसंच म्हाडाला सुपूर्द न करता त्याची परस्पर विल्हेवाट लावल्याची बाब उघड झाली आहे. निवडणुकीपूर्वी 73 पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचा राज्य सरकारचा निर्णय उच्च न्यायालयानं योग्य ठरवलाय. तसंच या बदल्या तात्पुरत्या स्वरूपाच्या होत्या असा मॅटचा निर्णय न्यायालयानं रद्द केलाय. पुणे शहरासह जिल्ह्यातील जीबीएस रुग्णसंख्या घटत असून रुग्णालयात दाखल रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढतंय. गेल्या 24 तासात पुण्यामध्ये एका जीबीएस बाधित रुग्णाची नोंद झाली तर 2 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत 89 रुग्ण बरे होऊन घरी गेलेत. मुंबई शहराची वाढती संख्या लक्षात घेऊन मुंबईत आणखी 7 ठिकाणी नवीन अग्निशमन केंद्र स्थापन केली जाणार आहेत. त्यामध्ये कांदिवली, कांजूर मार्ग, सांताक्रूज, चेंबूर आणि अंधेरी सागरी किनारा मार्गालगत 2 अशी एकूण 7 नवी केंद्र बांधली जाणार आहेत. त्यापैकी कांदिवली आणि कांजूर मार्ग इथली केंद्र पूर्णत्वास येत आहेत. भारतीय रेल्वेनं 24 डब्यांच्या वंदे भारत स्लीपर ट्रेनसेटच्या 50 रँकसाठी मोठी ऑर्डर दिली आहे. 24 कोचच्या वंदे भारत स्लीपर ट्रेनचं पूर्ण प्रमाणात उत्पादन 2026-27 मध्ये सुरू होईल. या ट्रेनमध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी अनेक हायटेक फीचर्स जोडण्यात आली आहेत. जीबीएसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं कठोर पावलं उचलली आहेत. दूषित पाणी वापरून पाण्याची बॉटलिंग करणाऱ्या अनधिकृत खासगी आरो प्लांटची तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. यात आढळलेल्या 10 आरो प्लांटवरती पालिकेनं कारवाई केली. राज्यातील छोट्या आणि मध्यम आकाराच्या खासगी रुग्णालयांसाठी मुंबई शुश्रूषागृह नोंदणी नियमातील तरतुदी शिथिल कराव्यात अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनकडून सातत्याने केली जात होती. यावरती आता आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या आहेत. शिळफाटा रस्त्यावरील निलजे रेल्वे उड्डाणपुलाच्या पुनर्बांधणीसाठी लागणाऱ्या सिमेंट कॉन्क्रीटच्या 19 भक्कम चौकटी बसवण्याचं आव्हानात्मक काम समर्पित जलदगती रेल्वे मालवाहू विभागाच्या अभियंता आणि कामगारांनी पूर्ण केलं. बुधवारी रात्रीपासून निलजे रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती. शिस्तबद्ध वाहतुकीचं नियोजन केल्यामुळे निलजे रेल्वे पुलाचं आव्हानात्मक काम असून सुद्धा शिळफाटा रस्त्यावरती वाहतूक कोंडी काही झाली नाही. मुंबईत 37व्या राज्यस्तरीय कामगार केसरी आणि कुमार केसरी कुस्ती स्पर्धेचं उद्घाटन झालं. या कुस्ती स्पर्धेत 145 कामगार पैलवान सहभागी झाले. महाराष्ट्र परिवहन विभागानं नुकतेच मुंबईमध्ये रॅपिडो बाईक टॅक्सी सेवेला परवानगी दिली आहे. येत्या 2 महिन्यात मुंबईत रॅपिडोसारखी बाईक सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. प्रवाशांना ओला आणि उबरच्या टॅक्सी सेवेप्रमाणेच रॅपिडोच्या बाईक राईडचा पर्याय सुद्धा उपलब्ध होणार आहे. समान काम समान वेतन हे धोरण लागू करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेनं टाळाटाळ केल्यामुळे विविध विभागात काम करणारे 8050 कंत्राटी कामगार आजपासून बेमुदत संपावर जात आहेत. या संपामुळे नवी मुंबईकरांची कचराकोंडी होणार आहे. मुंबई पुणे महामार्गावरती प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील पनवेल येथील मुंबईकडे जाणारा एक्झिट मार्ग कळंबोली सर्कलमधील बांधकामामुळे 11 फेब्रुवारीपासून 6 महिन्यांसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. त्यामुळे प्रवाशांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागेल. मध्य रेल्वेनं रोहा यार्डमधील पायाभूत सुविधांसाठी मंगळवारी ब्लॉक घेतलाय. त्यामुळे कोकणातील रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकावरती परिणाम होणार आहे. कोकण रेल्वे मार्गावरील काही गाड्या उशिरानं धावणार असल्यामुळे प्रवाशांना इच्छित स्थळी पोहोचण्यास विलंब होईल. राज्यात कमाल तापमानात 1 ते 2 अंश सेल्सिअसनं वाढ होण्याची शक्यता आहे. पुढील 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ही वाढ जाणवेल. मात्र त्यानंतर तापमानात हळूहळू घट होईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. मुंबईच्या तापमानाचा पारा आता काहीसा वाढू लागलाय. रात्रीच्या तापमानाच्या तुलनेत दिवसा तापमानात वाढ झाली असून सध्याचा काळ हा ऋतू बदलाचा आहे. उन्हाळ्याची चाहूल लागल्याचं हवामान विभागाचं निरीक्षण आहे. नागपुरात महिला आणि बाल कल्याण विभागानं लाडकी बहीण योजनेसाठी आलेल्या अर्जांची पडताळणी सुरू केली. जिल्ह्यामध्ये 1228 लाभार्थ्यांकडे 4 चाकी वाहनं असल्याचं निष्पन्न झालंय. त्यामुळे त्यांचं अनुदान बंद होण्याची शक्यता आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या अचानक 5 लाखांनी कमी झाली आहे. डिसेंबर 2024 मध्ये या योजनेअंतर्गत 2.46 कोटी महिलांना आर्थिक मदत दिली जात होती. परंतु आता ही संख्या 2.41 कोटींवर आली आहे.
महायुती सरकारनं 10 लाख 12वी पदवी आणि पदविकाधारक बेरोजगार तरुणांकरता लाडका भाऊ योजना जाहीर केली. या योजनेतील अनेक त्रुटींमुळे प्रत्यक्षात अवघ्या 11.69% म्हणजेच 1,16,950 बेरोजगार तरुणांनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे. मराठवाड्यात महावितरणकडनं ग्राहकांना मोबाईलवरनं वीज पुरवठा खंडित करण्याची नोटीस दिली जाते. त्यानंतरही बिलं न भरल्यास वीज पुरवठा खंडित केला जातोय. आतापर्यंत 5,065 वीज ग्राहकांचा 17,80,00,000 रुपयांच्या थकबाकीसाठी वीज पुरवठा खंडित करण्यात आलाय. सोलापूरच्या कुंभार येथे गेनसिद्ध महाराजांच्या मंदिरात कलशारोहण सोहळा संपन्न झाला आणि या सोहळ्यात महाराष्ट्रासह कर्नाटकातील भाविक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. अवैध मासेमारीवरती लक्ष ठेवण्यासाठी रत्नागिरीत ड्रोनची गस्त सुरू झाली आहे. ड्रोनद्वारे टिपल्या जाणाऱ्या मासेमारी नौकांवरती दंडात्मक कारवाई केली जाते. अशातच मासेमारी उद्योग अडचणीत येत आहेत. दरम्यान पालकमंत्री उदय सामंत यांनी यात लक्ष घालून सहकार्य करण्याची मागणी नौका मालकांनी केली. जळगाव विमानतळावरनं उडान योजनेअंतर्गत गोवा, पुणे, हैदराबाद तसंच मुंबई आणि अहमदाबाद विमानसेवा नियमित सुरू झाली आहे. जळगाव ते पुणे या आठवड्याभर असलेल्या विमानसेवेच्या वेळापत्रकात बदल करून ते आता 4 दिवस असणार आहेत. जळगावच्या वराडमध्ये 2 वर्षांपासून सुरू असलेली पाणीपुरवठा योजना अपूर्णच आहे. 75 लाखांच्या योजनेचं काम बंद पडल्यामुळे ग्रामस्थांनी मागणी केली आहे. जळगाव जिल्ह्यातील जामनेर इथे 16 फेब्रुवारीपासून देवाभाऊ केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. या कुस्ती स्पर्धेत 8 देशातील नामांकित महिला आणि पुरुष मल्ल सहभागी होणार आहेत. मुंबईच्या आयकर विभागात अधिकारी असलेल्या महिलेची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आलाय. या अधिकाऱ्याच्या बँक खात्यातनं 26 लाख रुपये परस्पर काढून घेतल्याचा प्रकार उघडकीस आलाय. नागपूरमध्ये गेल्या 2 दिवसात रात्रीचा गारवा वाढलाय. तापमानामध्ये घसरण झाल्यामुळे पुन्हा थंडीची जाणीव व्हायला लागली आहे. मात्र दिवसाचं तापमान सरासरीच्या वर असून उन्हाचे चटके वाढलेत. धाराशिव जिल्ह्यातील वाणीवाडी शिवारात शेतकऱ्याच्या बांधावरील चंदनाची झाडं बेकायदेशीररित्या तोडून टाकल्याचा प्रकार समोर आला. ही झाडं तोडण्यास विरोध करणाऱ्या दोघांना मारहाण झाली. या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल झालाय. धाराशिव जिल्ह्यात अचानक आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे द्राक्ष बागेचं मोठं नुकसान झालं. त्यामुळे शेतकऱ्याचं जवळपास 35 लाखांचं नुकसान झालंय. नाशिक प्रादेशिक भविष्य निर्वाह निधी कार्यालय 1,53,870 निवृत्ती वेतनधारकांना सेवा पुरवतं. जे निवृत्ती वेतनधारकांच्या संख्येच्या बाबतीत भारतातलं दुसरं सर्वात मोठं कार्यालय बनलंय. जळगाव जिल्ह्यातल्या चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकरी मोठ्या प्रमाणात तुरीची आवक झाली. तुरीला 6,800 रुपये ते 7,000 रुपयांपर्यंतचा भाव मिळतोय. येणाऱ्या काही दिवसात जम्बो हरभरा, गावरान लाल हरभरा याची आवक वाढणार आहे. केंद्र सरकारनं जळगाव जिल्ह्यातील 100 कोटी रुपयांच्या केळी क्लस्टरला मंजुरी दिली आहे. हे जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींच्या सामूहिक प्रयत्नांचं यश असल्याचं पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितलं. या योजनेत केळीची साठवणूक आणि निर्यात क्षमता वाढवण्यासाठी कोल्ड स्टोरेज आणि वेअरहाऊस उभारण्यासाठी सरकारकडनं 50% अनुदान मिळणार आहे. सांगलीच्या कुंडल गावात कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. पंजाबच्या गौरव मछवाडानं हर्ष सादगीरला चितपट करत मानाची गदा पटकावली. सांगलीमध्ये चंद्रनमस्काराचा विश्वविक्रम करण्यात आला. एकाच वेळी 1200 महिलांनी चंद्रनमस्कार घालून विश्वविक्रम केला. 1200 महिलांनी एकाच वेळी 36 मिनिटं वेगवेगळ्या आसनांमध्ये चंद्रनमस्कार घालून विक्रम केला. राज्यात यंदा तेलबिया पिकांची लागवड घटल्यामुळे कृषी क्षेत्रात चिंता व्यक्त होते. गतवर्षी 72,699 हेक्टर क्षेत्रावर तेलबिया पिकांची लागवड झाली होती. मात्र यंदा हे क्षेत्र कमी होऊन 68,239 हेक्टरवरती आले. त्यामुळे लागवडीत तब्बल 4,460 हेक्टरनं घट झाली आहे. जनजागृती करून मुदतवाढ देऊनही ई पीक पाहणीचा आकडा वाढत नसल्याचं चित्र आहे. पुण्यामध्ये आतापर्यंत रब्बी पीक पाहणीत केवळ 10% शेतकऱ्यांनी ई पीक पेरा नोंदणी केली आहे.